इंस्पेक्शन हो गया उसका 6 तारीख। अच्छा 15 दिन बाद ये वापस प्रॉब्लम आता है। सर फायर ऑडिट तो या 21/8 ला फायर ऑडिट त्यानुसार मला पाणी वारंवार 17 तारखेपासून यांना नोटिसा दिल्या होत्या आणि 21 तारखेला फायर ऑडिट 23 तारखेला ते पीडब्ल्यूला पण कळवलं, पण त्याच्यानंतरही त्याची दखल घेतल्या गेली नाही असा एक मुद्दा आमच्या ऑब्झर्वेशन मध्ये आला. तुमची काय माहिती आहे त्यात? शासकीय यंत्रणेतल्या सगळ्या आस्थापनांच्या मध्ये मध्य टप्प्यात ज्या पद्धतीची भंडाऱ्याची घटना घडली, त्याच्याही पूर्वी काही खासगी हॉस्पिटलमध्ये घटना घडल्या, त्यानंतर ऑडिट आपल्याला फायर ऑडिट बद्दलचे आपले रूल्स क्लिअर आहेत. केवळ आपल्याकडे नाही तर प्रायव्हेट मधल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा याबद्दलची स्पष्टता घेतल्याशिवाय आम्ही सगळ्या त्या हॉस्पिटलला परमिशन देत नाही. अशा वेळेला शासकीय हॉस्पिटलमध्ये हे होण्यासाठी उशीर झाला असेल, फायर ऑडिटचं जे काय आपल्याला परत त्याच्याबद्दल ते सर्टिफाय करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये उशीर झाला असेल, तर या सगळ्या गोष्टींची सुद्धा या कमिटीच्या माध्यमातून चौकशी होईल. त्या चौकशीमध्ये जे यंत्रणांमधले लोक सुद्धा जर काही याच्यामध्ये डिले केला असेल, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल, तर या आश्वासन दिलं होतं की कुठल्याही मेळघाटातील आदिवासींचा विद्यार्थ्याचा असेल किंवा बालकाचा मृत्यू होणार नाही असं आपण आश्वासन दिलं होतं. मात्र चोरणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथल्या एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तुम्ही कसं पाहताय? सर रात्रीच्या वेळी तो जेव्हा रुग्ण गेला होता त्यावेळी अक्षरशः दरवाजा उघडला नव्हता रुग्णालयाचा असं देखील समोर आलेलं आहे. तक्रार त्याच्या वडिलांनी केलेली आहे. मागच्या वेळेला ज्यावेळी मी मेळघाटला आलो होतो, मला वाटतंय की मेळघाटला आलो होतो त्यावेळेला सुपर स्पेशालिटीला सुद्धा उशिरा रात्री आलो होतो. त्याच वेळेला ज्या डॉक्टरांच्याकडून अनियमितता होती अशा लोकांच्यावरती आपण कारवाई केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीनं गैरहजर राहत आहेत असे 500 लोक आपण काढले. पुढच्या 500 लोकांना सुद्धा आम्ही नोटिसेस दिले. एकही हॉस्पिटलमध्ये जर आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नसतील तर डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व्यवस्था ह्या लोकांच्यासाठी आहे, कुणाच्या सोयीसाठी नाही. त्यामुळे त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल. 5 सेकंड आता 1400 डॉक्टरांची जी भरती करतोय त्याच्या 1400 मधले त्याची प्रायोरिटी ही आम्ही आदिवासी भाग करतोय आणि त्याच्यानंतर डोंगरी भाग करतोय. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आम्ही आदिवासी भागात ज्यावेळी आपण करू त्यावेळा आदिवासी भागात जे काम करतील त्यांना त्याच्या 3 वर्षानंतर चॉईस पोस्टिंग सुद्धा देणार आहोत. म्हणजे बऱ्याच वेळा अशा लोकांना यायला सुद्धा जे काय आडेओढे घेतले जातात ते आता घेतले जाणार नाहीत. त्या सगळ्यांची इस मामले की जिम्मेदारी प्रशासन या शासन ले रहा है? विरोधकों ने लगाया कि इसकी जिम्मेदारी ले और इस्तीफा दे। शशिकांत शिंदे ने आपकी इस्तीफे की मांग की है। अभी जिस तरह से घटना हुई है उस घटना के बारे में जो कुछ जांच पड़ताल करनी चाहिए वो पहले जांच पड़ताल हम लोग करेंगे। बिल्कुल जिसमें इसमें जो दोषी लोग होंगे उस पर हम लोग कड़ी कार्रवाई भी करेंगे और साथ ही साथ आगे ऐसी घटना ना हो इसके लिए जो कुछ उपाय योजना करना चाहिए ये तो हम बिल्कुल ही करेंगे। ये तो हमारी जिम्मेदारी है। सर जांच पड़ताल एक मिनिट केली पाहिजे, निधीसाठी पाठलाग केला पाहिजे. शासनाची प्राथमिकता ही लोकांच्यासाठी आहे. निधी आपण देतोय ते यासाठीच देतोय. त्यामुळे माझी आपल्याला म्हणजे मी आपल्या माध्यमातून एवढं सांगेन की या सगळ्या प्रक्रियेची ज्यावेळेला आपण चौकशी करू त्यावेळी प्रत्यक्षामध्ये आपल्याला वस्तुस्थिती समोर येईल. संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीचा डिले झाला असेल, एखाद्या कंपनीनं चुकीच्या पद्धतीने मशिनरी दिल्या असतील, ज्या पद्धतीने ते सर आपल्या इलेक्ट्रिकचा सगळा फायर ऑडिटच्या मध्ये काय अनियमित झाले असतील, या सगळ्या गोष्टींची एक्सपर्टच्या टीमच्या माध्यमातून चौकशी होईल आणि ती सुद्धा फार कालावधी न लावता पुढच्या 8 दिवसांमध्ये यातल्या एकूण रिपोर्ट प्रमाणे आपण त्यांच्यावरती कारवाई उसके पहले पार्ट यदि धुआं निकलता तो सायरन भी आता है। बिल्कुल ठीक है। सायरन बिल्कुल आप बराबर बोल रहे हैं। सायरन तो पहले बजना ही चाहिए, उसके बाद स्प्रिंकलर की बात आएगी। ये दोनों अगर नहीं हुआ है तो उसके लिए भी जो कुछ प्रॉब्लम है उस प्रॉब्लम के मूल तक जाएंगे और हम लोग उस पर कार्रवाई करेंगे। मुख्य कारण कुछ मालूम पड़ा कि आग क्यों लगी? आज अभी हम नहीं कह सकते। नाही या सगळ्याच गोष्टीची चौकशी होईल. मुळातच फायर सेफ्टीचे नॉर्म्स आणि त्याचं ऑडिट झालं असेल तर ते कसं झालं, पार्ट फर्स्ट आहे.
मशिनरी जर असतील तर त्या मशिनरी अशा पद्धतीच्या योग्य होत्या की अयोग्य होत्या, या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. या 8 दिवसांच्या मध्ये या सगळ्या चौकशीच्या अहवालामध्ये प्रत्यक्षात सगळे एक्सपर्ट्स आपल्या करेक्ट अशा पद्धतीच्या ओपिनियन आणि आपली फाइंडिंग्स काढतील. त्या फाइंडिंग्स प्रमाणे त्या सगळ्यांच्या वरती आपण आरोप निश्चिती करणार आहोत. अभी यानी ये- एक मिनट, अभी आपको ये फायर फॉगस जे होते ते सुद्धा बंद होते. जर फायर फॉगस सुरू असेल तर काही प्रमाणात आग विझली असते. अगदी बरोबर आहे. एखादी ज्या वेळेला आपण ही आस्थापना सुरू करतोय त्यावेळेला त्या आस्थापनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणं अपेक्षितच आहे. आणि जर ते झालं नसेल चालू तर का नाही झालं चालू, पण प्रत्यक्ष याच्याबद्दलची जी काही एक्सपर्टची टीम आहे त्या एक्सपर्टच्या टीमचं ओपिनियन घेऊन आपण त्याच्यावरती पुढे